बघा किती पाणी वाढलंय बघा. पाणी वाढलंय रे सावकाश. हा एवढा पाणी वाढलाय किती बापरे. ह्या बाजूला होता त्या बाजूला पण दोन्ही बाजून पाणी झालंय आणि खदलवलीच आहे अजून. चला मी नाही येत मग. तू ऐकत राहा. मी इथनं येतो, इथनंच काढतो. पाणी लागत्या. सुनीलदा आणि बाबूदा गर्दे काढायला चाललेत, कारण का एवढ्या पाण्यातून मोबाईल नेणे शक्य नाही, त्यामुळे मी इथंच थांबलोय. नाही वरती आपला तिथे इथं आहे बाय दगडांच्या इथं. हा इथं इथं. काल गडदे लावताना केवढासा होता आणि आता ढोपराच्या वर पाणी. काय रे याला दाखव दाखव. माल है माल है माल है. काय ते बॅटरी निघो बॅटरी निघो. वाव 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 काम झालाय शाबास. तुम्हाला कसा यायला लागेल, चौकास यायला लागेल. हा या सुने पाण्याकडे. हा बॅटरी मग पाण्याकडे बॅटरी मग पुढं पुढं. कितना माल है रे? अच्छा है क्या माल? दिखाओ. पाणी भरला काय नाही बा. हा भरली आहे गो काय का. हाँ पण भरली आहे गो. 2-3 तर आहे. ये दिख रहे हैं आपको? ये देखो. नुकसान झालं रे. होय रे बरं होते. या टायमाला खवरान आपल्याला फसवला जाम. मला माझी बेल डिस्टरी केली चल नेक्स्ट टाइम आता परत तयारी करायला लागेल पहिल्यापासून. येत नाही तो.
अजून किती नाही रे नाही बघ तुम्ही बघ हे मोठी हुशार आहे हाँ थांब हिला पकड़ा ये देख कैसा माल है डाल हे देखो हमारे हाथ में माल है आप पकड़ बाबूदा व्यवहार करू बाप रे एवढा तर मोठा असं का गेली हां प्लीज एवढा तो इथे वर नेल्या हां बस काय बघा किती पाणी वाढलंय बघा सकाळी आम्ही गर्द काढताना आम्हाला काय एवढा कालोखातनं दिसला नाही तरी पाण्याचा आवाजावरनं अंदाज आला होता पण आता उजळल्यावर किती स्पष्ट दिसतंय बघा एवढा वाढलाय म्हणजे रात्री हऊर गेला आणि उरले आताही उपलट आमचं गर्द गेलं वाहून चला दाखवतो पुढं चला सगळं गर्द काढून झालंय आता धुडकाव एका गर्द्या सलग पूर्ण केलेला आहे पण मेन काम झालंय काय माहिती आहे काय म्हणजे लय वाईट बातमी आहे रात्रीच्या हवरान गर्द गेले वाहून म्हणजे आम्ही 15 गर्द लावलो 15 आणि एक एक्स्ट्रा मिळलेला 16 त्यात आम्हाला तर 5, 6, 7, 8च गर्द मिळालं म्हणजे आमचं 8 गर्द वाहून गेलं म्हणजे आता ज्या काय कुर्ल्या आम्हाला मिळाल्या ते आमच्या 50% मिळकत मिळाले सुनीलला तर नाराज आहे कारण त्याचा जो मेन डमू होता असा ट्रान्सपरंट प्लास्टिकचा त्या वाहून गेलाय आणि त्याच्यावर अजून तर ठीक आहे हरकत नाही आता धुवून घरात जाऊया आणि मग किती मिळलंय तर तुम्हाला दाखवू आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का बाबा हा गर्द रात्रभर पाण्यातच असतात मग आता सकाळी कशावर धुवायवर तर धुवायचं यासाठी का कुर्लीवरून आतमध्ये खडं बिडं रेवा भरपूर जातो ती मोठी टाकलेली असते तिचा वास दिस असतो ना त्या सगळा चोख होण्यासाठी म्हणून त्याचं गर्द परत खलबल करायचं आणि मग काढायचं पाणी किती उजाडलाय बघ जो नुसता आलो या मस्त मोकळा रान डोंगर वरती ह्याच बघ काढायला भारी पडते तुम्हाला याला वरून पण आले बस करे अरे सुरुवात मोडायला एवढ्याच आहे काय अजून भीती वाटते जायला मला खूप वाईट वाटतंय तुमचा सारा गडद घेऊन तर मी आता गडद नाही आता काय खाली आले डायरेक्ट काढ लावती घालवती बारके आहे रे जास्त मोठे नाही थोडं मोठे मला वाटतं ते 7-8 डमू मध्ये गेले ही वसाडी कुर्ली पळून जायत होती तिला वाटलं मी सुटन काय सोडणार आहे मी तुला मोठे ते 7-8 डमू मध्ये गेले रे हा कुर्ली त्याच्यात पण होती असणार
मग